हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहे थापून वड्याची भाजी. तर इथे मी ना आपण पिठलं जसं बनवतो ना बेसन तसंच घट्ट असं बनवून घेतलं आहे. जसं त्याला लसूण जिरा मोहरीची फोडणी देऊन असं घट्टसं 5 मिनिट शिजवून घेतलं हे पीठ. तर आता हे आपण काढून ताटाला तेल लावून काढून त्याच्यावरती असं टाकून तर पाण्याचा हात बुडवून बुडवून असं ते थापून घ्यायचं आपण. असं पूर्ण थापून एकदम पातळसर थापून घ्यायचं. जाड ठेवलं ना थोडंसं खायला पण व्यवस्थित वाटत नाही आपल्याला. असं एकदम पातळ मोठं एकदम ताट भरून मी असं थापून घेतलं आहे. असं थापल्यानंतर त्याला थोडा वेळ 5 मिनिट ठेवलं गार होण्यासाठी. म्हणजे ते शेप घेईल त्याचा, कडक होईल आणि मग नंतर असं चाकूनी त्याला कट केलं. असं चौकोनी वड्या काढून घेतल्या त्याच्या अशा एकदम अशा चौकोनी. म्हणजे तुम्ही कसा पण शेप देऊ शकता, पण चौकोनी इझी पडतं. मग चौकोनी वड्या काढून ते आपले हे बघा, त्याचं मी तुम्हाला साईज दाखवते किती पातळ थापलं मी ते तुम्ही बघू शकता इथे. असं सगळं वड्या मी काढून घेतल्या आहेत. मग आता मी रस्सा बनवणार आहे. तर रस्स्यासाठी मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला, त्याचं मिक्सरला दळून घेतलं ते. आणि मग दळून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल टाकले 2 पळ्या. त्याच्यामध्ये जिरी मोहरी हिंग टाकून तडका दिला आहे. मग त्यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवलेलं कांद्याचं आणि खोबऱ्याचं हे वाटण टाकून ते मिक्स करून छान असं परतून घ्यायचं. हे बघा असं त्याला तेल सुटेपर्यंत. त्याला ते छान तेल सुटले ना, आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे. हा घरचा मसाला बनवलेला आहे तो टाकला थोडासा मी. त्यानंतर हा थोडासा मटण मसाला आहे तो टाकला मी. नंतर थोडी हळद, थोडीशी बेडगी मिरची पावडर, ती कलर थोडीसं भाजीला छान यावं म्हणून. आणि ते सगळं मिळून असं हे परतून छान लाल असं परतून घेतलं ते. आणि मग त्यामध्ये पाणी ॲड केलं. तुम्हाला आता ते कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. असं पाणी ॲड करून त्याच्यामध्ये मग मीठ टाकलं की किती तुमची भाजी झाली त्या अंदाजाने. आणि हे बघा अशी छान मस्त भाजी झालेली आहे. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.